अहो मंडळी, ऐका ना. बघा रसरशीत अशी गवार बटाट्याची भाजी केली आहे. काय दिसते भाजी बहारदार. बरं तुम्हाला सांगते, कुकरच्या एका शिट्टीत ही भाजी तयार होते. विश्वास नाही बसणार. चला रेसिपी शेवटपर्यंत बघा की. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. माझ्या आवडीची आणि कुकरच्या एका शिट्टीतच तयार होणारी ही भाजी आहे. रुचकर लागते. मेन म्हणजे आता थंडीचे दिवस आहेत आणि अशा ताज्या ताज्या भाज्या येतात, कोवळ्या कोवळ्या येतात. काय मजा येते माहिती का या भाज्या करताना आणि खाताना. रेसिपी सुरू करूयात, पण सबस्क्राईब केलं की नाही पटकन सबस्क्राईब करा. साहित्याची संपूर्ण यादी व्हिडिओच्या शेवटी आहे, पण पटकन नजर तर घालूयात. पाव किलो गवार स्वच्छ धुवून अशी खुडून घेतली. त्याचं शेंडा आणि बुडूक काढायचं आणि असे साधारण 1 इंच लांब तुकडे करायचे. कांदे 3 कांदे अशा फोडी करून घेतल्यात. टोमॅटोच्या देखील अशा मोठ्या फोडी करून घ्यायच्या. 2 बटाटे छोट्या आकाराचे किंवा मोठा 1 बटाटा घेतला चालेल. जिरं, हळद, हिंग आणि लसूण. यासोबतच थोडासा भाजलेला शेंगदाण्याचा कूट. आता म्हणाल मसाला कुठे? अहो आपला संडे स्पेशल मसाला वापरायचा, इतर मसाले वापरायची गरजच नाही. चला रेसिपीला सुरुवात करूयात. 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं, पण मी तुम्हाला सांगते हे तेल गरम होईपर्यंत इथे आपला कांदा चिरून होतं की नाही बघा. असं साल काढलेल्या कांद्याच्या फोडी पुश शॉपरमध्ये घ्यायचा. हे आपलंच आहे पुश शॉपर. madhurazrecipeclub.com नावाची वेबसाईट आहे, आपलीच आहे. तिथे जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता. झाकण लावायचं आणि पुश शॉपर वापरताना कुठलंही वापरा तुम्ही, आपलं किंवा कुठल्याही ब्रँडचं. हे हँडल धुवायला टाकायचं नाही पाण्यात, नुसतं पुसून घ्यायचं. आणि पहिला पुश देतो ना तो थोडा जोरात द्यावा लागतो. हे असं दॅट्स इट, की मग स्मूथली होतं. बघ तुम्हाला म्हणलं ना तेल तापेपर्यंत कांदा होणार. आता फोडणी घालूयात, मग कांदा कसा चिरला गेला ते दाख. जिरं, लसूण, लसणाच्या फोडणीचा काय खमंग सुवास तरवतो. हिंग आणि हे हलकंसं मिसळून हे बघा, हा आपला बारीक बारीक चिरलेला कांदा. कांदा काढण्यापूर्वी प्लेटचं पातं काढून घ्या, नाहीतर मग हाताला लागेल. मिसळून घ्यायचं. आता कांदा मस्त सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. बरं कांदा आपला होतोय तोवर बटाट्याची फोडी करून घेऊयात. मला आहे ना शक्यतो बटाटा आहे ना कधीच मी आधी चिरून पाण्यात नाही ठेवत. लगोलग चिरायच्या, फोडी करायचा आणि लगोलग फोडणीत घालायचं. हा नाईफ सेट पण आपला आहे. चॉपिंग बोर्ड, मसाले सगळं 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 club.com वर खरेदी करू शकता. बघा काय सरसर सरसर साल काढलं जात आहे. साल काढून झाले. कांदाही इकडे परतला जातोय. बटाट्याच्या आहे ना शक्यतो मी अशा मोठ्या फोडी करते गवार बटाटा करताना, त्या दिसायला छान दिसतात. बटाट्याच्या फोडी तयार आहेत. कांदाही छान परतून आला. आता यामध्ये आपला संडे स्पेशल मसाला घालूया. हा मसाला असला ना की इतर कुठलाच मसाला घालायची गरज नाही. अगदी लाल तिखट देखील नाही. 1-2 चमचे मसाला पुरेसा होतो. थोडीशी हळद. आता हे मिसळायचं. हे बघा मसाला घातला रे घातला की या कांद्याला काय सुरेख रंग आलाय. वा, या मसाल्याचा एवढा मस्त सुवास तरवळतोय तुम्हाला सांगते. आता यामध्ये ही गवार घालायची. याचसोबत बटाट्याच्या फोडी, चवीपुरतं मीठ. आता हे गवार आणि बटाटा आहे ना तेलावर परतून घ्यायचं 1-3-4 मिनिटं. हे बघा तेलावर परतलं की गवारीला रंग छान येतो आणि त्यातलं पाणी सुटायलाही मदत होते. आता यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट मिसळून घेऊया. काय दिसतंय मस्त बहारदार. आता कुकरमध्ये करणार आहोत. असं शिजवलं तर थोडं थोडं पाणी घालून वाफवून घ्यायची आणि शिजवायची. पण कुकरच्या एका शिट्टीत शिजवायची असेल, तेही न करपता, तर काय करायचं सांगते. याला खाली आहे ना अगदी गरम पाणी घालायचं, चमचा सगळ्या बाजूला. हे बघा खूप नका घालू. हे टोमॅटोच्या फोडी घालायच्या. फोडी नंतर घालायच्या, तेही का तुम्हाला सांगते. आता झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवर एकच शिट्टी काढायची. हे पाणी घातलंय ना, पाणी घातल्यामुळे ती भाजी अजिबात करपत नाही आणि गवारीला बटाट्याला पाणी सुटायला ही मदत होते आणि त्या भाजीच्या अंगच्या पाण्यातच ती शिजते. फार अशी करपत नाही किंवा रसरशीत पण होत नाही.
बरोबर 1 शिट्टी होईपर्यंत हा गवार बटाटा शिजवून घेतला. वाह, बघा काय दिसतंय. आ हा हा, काय रसरशीत झाली भाजी बघा. गवारीचा हिरवा रंग आहे तो तसाच राहिला. या टोमॅटोच्या फोडी आहे ना, दिसायला छान दिसतात भाजीमध्ये, म्हणून मग मी त्या अशा वरण घालते, म्हणजे त्या मॅश नाही होत आणि टोमॅटोची चवही छान उतरते. आ हा हा हा, अजिबात तर भाजी चिकटली नाहीये आणि मस्त अशी रसरशीत झाली आहे. क्या बात आहे. या पद्धतीने ना तुम्हाला मी सांगते, ही गवारची भाजी करून बघाच. गवार न खाणारे देखील चाटून पुसून आवडीने खातील आणि डबा साफडासूफ होऊन घरी येणार याची खात्री मी तुम्हाला देते. बरं, पुन्हा भेटूयात अशाच चमचमीत रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.